नमस्कार. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा सण असून तो हिंदू नववर्षाची सुरुवात दर्शवतो. हा सण चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. या दिवशी घराघरात गुढी उभारली जाते आणि आनंदोत्सव साजरा केला जातो. गुढीपाडव्याचे महत्त्व. गुढीपाडवा हा सण नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. या दिवशी लोक घर स्वच्छ करतात, सुंदर रांगोळ्या काढतात आणि गुढी उभारून विजय, समृद्धी आणि सुख यांचे स्वागत करतात. गुढी ही विजयाचा ध्वज मानली जाते. गुढीपाडव्याची कथा. गुढीपाडव्याशी अनेक पौराणिक कथा जोडलेल्या आहेत. 1. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. हिंदू धर्मानुसार या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. म्हणूनच हा दिवस सृष्टीच्या आरंभाचा दिवस मानला जातो आणि नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. 2. श्रीरामांचा अयोध्येत विजयप्रवेश. एक प्रसिद्ध कथा अशी आहे की श्रीराम यांनी रावण याचा पराभव करून अयोध्येत परत येताना लोकांनी विजयाचा ध्वज म्हणून गुढी उभारली. त्यामुळे गुढी विजय आणि आनंदाचे प्रतीक मानली जाते. 3. शालिवाहन राजाचा विजय. इतिहासानुसार शालिवाहन यांनी शत्रूंवर विजय मिळवून नवीन शक संवत्सर सुरू केला. त्यांच्या विजयाच्या आनंदात लोकांनी गुढी उभारली. म्हणूनच या दिवसाला शालिवाहन शकची सुरुवात मानली जाते. गुढी कशी उभारतात. गुढी उभारण्यासाठी एक बांबू घेतला जातो, त्यावर सुंदर रेशमी कापड, साडीसारखे बांधले जाते. त्यावर कडुलिंबाची पाने, साखरेच्या गाठी आणि फुलांचा हार लावला जातो. शेवटी त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा कलश उलटा ठेवला जातो. ही गुढी घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा खिडकीत उभारली जाते. कडुलिंब खाण्याची प्रथा. या दिवशी कडुलिंबाची पाने खाण्याची प्रथा आहे. त्यामागे आरोग्यदायी कारण आहे. कडुलिंब शरीर शुद्ध करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. निष्कर्ष. गुढीपाडवा हा सण केवळ नववर्षाचा प्रारंभ नसून तो विजय, नवीन आशा आणि सकारात्मकतेचा संदेश देतो. या दिवशी गुढी उभारून आपण जीवनात यश, आनंद आणि समृद्धीचे स्वागत करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.